सिंधुदुर्ग पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत। जिल्ह्यातील पोलीस खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचं निलेश राणे म्हणतात। राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वैभव नाईकांनी केली आहे। निलेश राणेंच्या आरोपांची चौकशी करणार असं नितेश राणे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांवरती आरोप करू नयेत असं देखील नितेश राणे हे म्हणतात। 2 नंबरच्या धंद्यांचं जे महिन्याचं इन्कम आहे पोलिसांचं, परत सांगतो 2.25 ते 2.5 कोटी रुपये मिनिमम, जास्त असू शकतं, कमी नाही। महिन्याचे एवढे पैसे मिळत आहेत तुम्हाला 2 नंबरच्या माध्यमातून, तुम्ही ड्युटी कशाला कराल? कशाला कोर्टामध्ये तुम्ही आयो म्हणून तुम्ही प्रेझेंटेशन कराल किंवा फाईट कराल? तुम्हाला सेटलमेंटचे पैसे मिळत आहेत, तुम्हाला ड्रग्ज दारूचे पैसे मिळत आहेत। या अधिकाऱ्यांना सवय लागली आहे भ्रष्टाचारामध्ये बरमटलेले अधिकारी आमच्या जिल्ह्यामध्ये मी असेपर्यंत, आणि मी ही तक्रार सन्माननीय पालकमंत्री साहेबांकडेही करणार आहे, सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी दुसरं मंत्रिपद घेतलं पाहिजे। कारण एक सत्ताधारी पक्षाचा आमदार जर 2-2 कोटी रुपये दर महिन्याला गृह खात्याला मिळत असतील असं जर आरोप करत असेल तर विरोधी पक्ष किंवा सर्वसामान्य आरोप जे करत आहेत त्याला पुष्टी आज मिळालेली आहे। आणि त्यामुळे माननीय निलेश राणे यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाची गृह खात्याने तातडीने दखल घ्यावी। आदरणीय निलेशजी राणे साहेबांनी पोलीस अधीक्षकांवर केले त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित पद्धतीने सरकार म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माहिती पोहोचवणारच आहोत। गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जे दिवस रात्र एक करतायत त्याला गालबोट लावण्याची हिम्मत माजी आमदार वैभव नाईकांनी करू